आवळ्याचं सीझन संपत चाललेलं आहे. संपण्याच्या आधी नक्कीच ही आवळ्याची कुरकुरीत अशी आवळा सुपारी नक्की बनवून वर्ष 2 वर्ष स्टोअर करून ठेवा. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे अर्धा किलोच्या वर म्हणजे 3 पाव एवढे आवळे आहेत. त्याला पॉलिथिन बॅगमध्ये टाकलेलं आहे आणि घट्ट गाठ बांधायची आणि याला डीप फ्रीझरमध्ये 1 रात्र ठेवायची आहे. फ्रीजमध्ये ठेवायची नाही, फ्रीझरमध्ये ठेवायचे. तर रात्रभर फ्रीजमध्ये राहिल्यानंतर बघा आवळ्याचा बर्फ बनलेला आहे. अगदी दगडासारखे आवळे झालेले आहेत. थोडा वेळ याला सोडून द्यायचं म्हणजे वरचं जे बर्फ आहे ते निघून जातं. तर तशा प्रकारे थोडं 5-10 मिनटं सोडून द्यायचं त्याला. त्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे. इथे मी नॅपकिन घेतले आहे. नॅपकिनला फोल्ड करून घेतलेला आहे आणि बत्त्याच्या साह्याने याला फोडून घ्यायच्या. आवळ्याच्या एक पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या. तर जो देठाकडचा भाग असतो तो खालती ठेवायचा आणि दुसरा भाग असतो तो वरती ठेवायचा. इथे मी दगडाचा घेतलेला आहे आणि लोखंडाचा घेतलेला आहे. तर मी दगडाचा यूज नाही करत आहे. लोखंडाच्या बत्त्याने याच्यावर 2-3 दणके मारले की हा फुटतो. अशा प्रकारे फोडून त्याच्या आवळ्याच्या पाकळ्या आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहे. थोडंसं बर्फ कमी झाला की सहजरित्या याच्या पाकळ्या निघतात. तर बघा इथे मी आवळ्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या. एक पाकळ्या छान व्यवस्थित निघतात. कडक असतात कारण की याचा बर्फ जमलेला असतो. अशा आपल्याला काढून घ्यायच्या. पूर्ण आवळ्याची मी काढून घेते. तर एका ताटात मी काढून घेते. पूर्ण आवळ्यांच्या पाकळ्या अशा करून घेते आहे. बघा मस्त अशा पाकळ्या झालेल्या आहेत. आता पूर्ण याच्या मी आवळ्याच्या पाकळ्या करून घेते आहे फोडून. आपल्याला हा आवळा फोडायचा आहे. तर इथे बघा ताटलीत मी पूर्ण ताटात मी फोडून घेतले आहे. माझा हात बघा लोखंडाचा बत्ता होता त्यामुळे काळे झालेले आहेत. तुम्ही दुसरा असेल तर वापरू शकता. तर आता याला मी सगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे. आता याच्यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर इथे मी काळं मीठ आणि साधं मीठ वाटून घेतलेलं मिक्सरला. तुम्ही हवं तर जिरेपूड, मिरेपूड आणि हिंगसुद्धा घालू शकता. पण मी इथे काळं मीठ आणि साधं मीठ मिक्स करून या आवळ्याच्या पाकळ्यांना लावून घेते व्यवस्थित असं. तर मी इथे थोडं टाकत जाते आणि मिक्स करत जाते. अशा प्रकारे मी इथे आपल्या चवीपुरतं थोडं जास्तही झालं तरी आवळ्यात चालतं. तर त्यामुळे पूर्ण याला लावून घेते आहे. बघा व्यवस्थित असं चोळून छान असं लावून घेतलेलं आहे. इतकी छान अशी ही कुरकुरीत आवळा सुपारी लागते की छोटे मुलेसुद्धा छान कुरकुरीत खातात ते. आणि आवळे तर माहिती आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देतात. आणि असेच आपण वर्ष 2 वर्ष ही जर कुरकुरीत आवळा सुपारी स्टोअर करून ठेवली तर खूप छान असं होते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपी दिली आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे. तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर अशा प्रकारे सर्व आवळ्यांच्या पाकळ्यांना मीठ लावून झाल्यावर अशा परड्यात म्हणजे ही मोठी टोपली आहे पसरट अशी त्यात टाकून द्यायचं आणि 2 ते 3 दिवस कडक उन्हात छानपैकी वाळू द्यायचं. म्हणजे कडक उन्हात वाळल्याने ती खूप छान कुरकुरीत होते. तर माझ्याकडे ऊन या सीझनला येते म्हणून मी थोडं लेट केलेलं आहे. तुमच्याकडे जर आत्ता रेसिपी पोहोचत असेल तर आत्ता करून घ्या. तर मी आता याला 2-3 दिवस छान कडकडीत उन्हात छान एकदम कडक वाळेपर्यंत ठेवणार आहे. तर असं 2-3 उन्हात छान कडकडीत 2-3 दिवस कडकडीत उन्हात वाळून घ्यायचं आणि क्रंची क्रिस्पी अशी आवळा सुपारी वर्षभर एन्जॉय करायची. जेवढ्या दिवस टिकेल तेवढ्या दिवस तर नक्की ती स्टोअर करून तुम्ही 2 वर्षसुद्धा ठेवू शकता. बघा इथे 3 दिवसाच्या उन्हेमध्ये छान कडकडीत वाळलेली आहे आणि मला तर ही वर्षभर पुरते. त्यामुळे मी 1-2 वर्ष ही आवळा सुपारी ठेवते बनवून रोज डेली खायला. खूप छान अशी लागते. तर मग ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.